तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. कधी असं वाटतं का, की बाहेरून सगळं ठीक आहे, पण आत काहीतरी सतत हलतंय? मन थांबत नाही. विचार मागून विचार येत राहतात. झोप येते, पण शांतता येत नाही. कधी एखादी आठवण अचानक डोक्यात येते आणि क्षणात मन जड होतं. कधी भविष्याचा विचार येतो आणि नकळत छातीत दडपण जाणवतं. तुम्ही स्वतःला विचारता, मी एवढा अस्वस्थ का आहे? मी ठीक असूनही ठीक का वाटत नाही? मित्रांनो, स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी. आज आपण अशा एका पुस्तकावर बोलणार आहोत, जे मोठ्या शब्दात काही सांगत नाही, पण शांतपणे एक सत्य समोर ठेवतं. ते सत्य असं आहे: तुमच्या त्रासाचं कारण तुमचं आयुष्य नाही, तुमचा त्रास तुमच्या मनात आहे. हे पुस्तक आहे द पॉवर ऑफ नाव. लेखक एखार्ट टोल्ले. हे पुस्तक सांगतं, बहुतेक लोक प्रत्यक्षात दुःखी नसतात, ते फक्त विचारांमध्ये अडकलेले असतात. तुमचं मन सतत दोन ठिकाणी राहतं, भूतकाळात आणि भविष्यकाळात. भूतकाळात, जिथे पश्चात्ताप, अपराधभाव, वेदना आहेत. भविष्यकाळात, जिथे भीती, चिंता, अपेक्षा आहेत. आणि आत्ता, हा क्षण, जिथे प्रत्यक्षात जीवन घडतं, तो क्षण आपण जगतच नाही. तुम्ही सध्या कुठे आहात? हा प्रश्न स्वतःला विचारा. शरीर इथे आहे, पण मन कुठे आहे? मन एखाद्या जुन्या संभाषणात अडकलंय किंवा उद्याच्या काळजीत गुंतलंय? एखार्ट टोल्ले सांगतो, दुःख म्हणजे परिस्थिती नाही, दुःख म्हणजे विचारांची ओळख. आपण विचारांना मी समजतो. मनात जो आवाज बोलतो तोच आपण आहोत असं वाटतं. पण थोडं थांबा आणि लक्ष द्या. जो विचार येतो तो तुम्ही पाहताय, म्हणजे तुम्ही तो विचार नाही. तुम्ही त्या विचाराचे ऑब्झर्वर आहात. ही एक साधी पण क्रांतिकारी जाणीव आहे. तुमचं मन म्हणतं, तू पुरेसा नाहीस, तुझं आयुष्य अडकलेलं आहे, तुझ्याकडे जे आहे ते कमी आहे. पण हे सत्य आहे का, की फक्त एक विचार आहे? मनाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे, ते कधीही शांत बसत नाही. त्याला सतत काहीतरी सांगायचं असतं. विश्लेषण, तुलना, तक्रार, भीती, हेच मन तुम्हाला सांगतं. शांतता मिळेल जेव्हा हे होईल, आनंद मिळेल जेव्हा ते मिळेल. पण ते कधीच येत नाही, कारण मन नेहमी पुढेच धावतं. द पॉवर ऑफ नाव सांगतं, आनंद भविष्यकाळात नाही, शांतता ध्येयात नाही, ती फक्त या क्षणात आहे. तुम्ही सध्या श्वास घेताय का? हो, म्हणजे तुम्ही जिवंत आहात. हा क्षण सुरक्षित आहे का? हो. मग मन अस्वस्थ का आहे? कारण मन आत्तामध्ये राहू शकत नाही. मनाला ड्रामा हवा असतो, मनाला कथा हवी असते, मनाला समस्या हवी असते. एखार्ट टोल्ले या मनाला म्हणतो इगो. इगो म्हणजे गर्व नाही, इगो म्हणजे तुमची मनाशी झालेली ओळख. जेव्हा तुम्ही म्हणता, माझ्याबरोबर नेहमीच असंच का होतं, मी इतका दुर्दैवी का, माझं आयुष्य वेगळं का नाही, तेव्हा इगो बोलतो. इगोला दुःखाची ओळख आहे, कारण दुःखातूनच त्याला अस्तित्व मिळतं. कधी लक्ष दिलं का? तुम्ही शांत असता तेव्हा मनाला काहीच बोलायला उरत नाही, म्हणून मन स्वतःच समस्या तयार करतं. हे ऐकायला कठीण आहे, पण खूप मुक्त करणारे आहे. कारण जर समस्या मनाने तयार केल्या असतील तर शांतता देखील तिथेच आहे. द पॉवर ऑफ नाव सांगतं, विचार थांबवण्याचा प्रयत्न करू नका, विचार पाहायला शिका. जेव्हा तुम्ही एखादा विचार पाहता तेव्हा त्याच्याशी ओळख तुटते. उदाहरणार्थ, मन म्हणतं मी अपयशी आहे. आता दोन पर्याय आहेत. पहिला, तुम्ही तो विचार मान्य करता आणि दुःख वाढतं. दुसरा, तुम्ही म्हणता हा एक विचार आहे, सत्य नाही, आणि त्याच क्षणी त्या विचाराची ताकद कमी होते.
हे पुस्तक सांगतं, तुम्ही विचारांपासून सुटका करू शकत नाही, पण तुम्ही त्यांच्याशी ओळख तोडू शकता. मन सतत काळात जगतं, भूतकाळ किंवा भविष्य, पण शरीर नेहमी आत्तामध्ये असतं. म्हणून एखाद टोले एक सोपी पद्धत सांगतो. शरीराकडे लक्ष द्या. श्वास जाणवा. हात, पाय, छाती या सगळ्यात तुम्हाला आत्ता मिळेल. मन जेव्हा जास्त अस्वस्थ होतं तेव्हा वर्तमानात या. हा क्षण विचारांनी भरलेला नाही, तो फक्त अनुभव आहे. तुम्ही चहा पित असाल तर फक्त चहा प्या. फोन, आठवण, चिंता सगळं बाजूला ठेवा. ही छोटी जागरूकता हळूहळू मन शांत करते. द पॉवर ऑफ नावमध्ये एक सुंदर विचार आहे. तुमचं दुःख म्हणजे वेदनेची साठवण. जुनी दुःख, न बोललेली भावना, दाबलेली राग, न पूर्ण झालेल्या इच्छा या सगळ्यांचा एक भार मनात साठलेला असतो. एखाद टोले याला म्हणतो पेन बॉडी. जेव्हा एखादी गोष्ट त्या जुन्या वेदनेला स्पर्श करते तेव्हा प्रतिक्रिया तीव्र होते. आपण म्हणतो, मी असं का रिॲक्ट केलं? कारण त्या क्षणी तुम्ही नाही, तुमचा पेन बॉडी बोलत असतो. हे समजणं फार महत्त्वाचं आहे, कारण जाणीव आली की ती वेदना विरघळायला लागते. पेन बॉडीला अन्न मिळतं विचारांमधून. जेव्हा तुम्ही त्याला पाहता, स्वीकार करता, पण त्यात बुडत नाही, तेव्हा तो हळूहळू कमकुवत होतो. द पॉवर ऑफ नाव सांगतं, स्वतःला बदलायचा प्रयत्न करू नका, स्वतःला पाहायला शिका. जाणीव म्हणजे प्रयत्न नाही, ती एक उपस्थिती आहे. आज तुम्ही दुःखी आहात का ते मान्य करा, पण स्वतःला दुःख म्हणू नका. मी दुःखी आहे आणि माझ्यात दुःख आहे यात फरक आहे. पहिलं ओळख आहे, दुसरं निरीक्षण आहे, आणि निरीक्षणातच मुक्ती आहे. हे पुस्तक तुम्हाला नवीन आयुष्य देत नाही, ते तुम्हाला सांगतं आयुष्य आधीच इथे आहे, तुम्ही फक्त ते चुकवताय. मन सांगतं आनंद मिळेल जेव्हा, पण जीवन म्हणतं आनंद आत्ताच आहे. हा क्षण पुरेसा आहे का? जर तुम्ही त्याला विरोध करत नसाल तर हो. एखाद टोले म्हणतो ॲक्सेप्टन्स म्हणजे हार मानणं नाही, ॲक्सेप्टन्स म्हणजे वास्तवाशी भांडण न करणं. जे आहे ते मान्य केलं की ऊर्जा वाचते, मन शांत होतं, आणि त्या शांततेतून योग्य कृती जन्माला येते. मित्रांनो, तुम्ही चुकीचे नाही, तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही हरलेले नाही. तुम्ही फक्त तुमच्या मनात हरवलेले आहात. आणि हरवलेला माणूस जेव्हा आत्तामध्ये येतो तेव्हा तो स्वतःला परत सापडतो. आजपासून मोठे बदल करू नका, फक्त एक गोष्ट करा. दिवसातून कधीतरी थांबा, एक श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, या क्षणी खरंच काही चूक आहे का? बहुतेक वेळा उत्तर येईल नाही, आणि त्या नाहीमध्येच शांततेची सुरुवात आहे. कमेंट्समध्ये नक्की सांगा, आजच्या व्हिडिओमधला कोणता विचार तुमच्या मनाला लागला? ज्ञानाची मैत्री, विचारांचा संगम, हेच आपलं कुटुंब. हितगुज पुस्तकांशी.